गडचिरोली स्टील हब बनण्याच्या दिशेनं काय सांगणार? आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी ऊर्जागड इस्पात या स्टील प्रकल्पाचं इंटिग्रेटेड स्टील प्रकल्पाचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे। जवळपास 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होते आहे आणि ज्यावेळेस हा पूर्ण होईल त्यावेळेस या ठिकाणी 8 मिलियन टन एवढं प्रोडक्शन या प्रकल्पातनं होईल। तर हळूहळू इथे जी काही सगळी इन्व्हेस्टमेंट येते आहे त्याचा आपण एकत्रित विचार केला, महाराष्ट्रात 30% स्टील फिनिश स्टील हे गडचिरोलीत तयार होईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आता या ठिकाणी आलेलं आहे। चामोर्शीला देखील आपण एक मोठं इन्व्हेस्टमेंट या संदर्भात लवकरच सुरू होत आहे। जवळपास 20,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल। 35,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट होत आहे। नोएडचं एक्सपान्शन या ठिकाणी होत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा बदलतो आहे। आम्ही जी घोषणा केली होती की गडचिरोली जिल्हा हा राज्याचा शेवटचा जिल्हा नसेल तर तो राज्यातला पहिला जिल्हा असेल, राज्याची सुरुवात तिथनं होते, हे लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि ते काम या ठिकाणी होत आहे।